जय गजानन. आज वारीचा तिसरा दिवस आहे. आज पालफाटा येथून सिल्लोड कारखाना इथपर्यंत वारी जाणार आहे. त्याची सर्व तयारी करून महाराजांची आरती होऊन महाराज रथावर विराजमान होतात. सर्व वारकरी आपलं आवरून वारीसाठी सज्ज होतात. सर्व एका लाईनमध्ये येऊन उभे असतात. त्यानंतर वारी प्रस्थान होते. सकाळची वेळ असल्याने आल्हाददायक वातावरणात श्री गजानन महाराजांच्या नामस्मरणात प्रत्येक वारकरी चालत असतो. भालदार, चोपदार आणि विनेकरी बाबा हे सगळे वारीसोबत चालत असतात. नामस्मरणात वारी फरशी फाटा येथे पोहोचते. तिथे सर्वांचा नाश्ता होतो. नाश्ता झाल्यानंतर वारी बनकिनोळ्यासाठी मार्गस्थ होते. या गावामध्ये वारीच्या स्वागतासाठी जय्यस तयारी करण्यात आलेली असते. पेंडॉल टाकलेला असतो. महाराजांच्या स्वागतासाठी घरोघरी रांगोळ्या काढलेल्या असतात व गावातील मंडळी वारीच्या स्वागतासाठी वेशीवर आलेले असतात. दर्शन पालयोगिते केले दर्शन पालयोगिते गाऊन प्रभूचे गान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी प्रगटला योगी ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समानात भाग सप्तमी पूर्ण दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी भगवानाची नाटवानुरी शुद्ध जला दामोदर मग करी प्रार्थना दामोदर मग करी प्रार्थना करा शुद्ध जलपान माग. सर्व वारीचे आगमन गावामध्ये होते. तेथील गजानन महाराज मंदिरासमोर वारी येऊन थांबते. त्यानंतर रथाचेही आगमन होते. तेथे आरती होते. आरती झाल्यानंतर गावातून महाराजांची शोभायात्रा काढण्यात येते. सर्व भाविक त्यांच्या घरासमोर रांगोळी काढून महाराजांचे स्वागत करतात. त्यानंतर उभारलेल्या मंडपामध्ये सर्वांची प्रसादाची व्यवस्था होते. प्रसाद घेतल्यानंतर थोडा वेळ आराम करून वारी पुढील मार्गाला मार्गस्थ होते. चालताना रस्त्यात एका ठिकाणी चहा केला जातो. चहा घेऊन सर्व वारकरी पुढील रस्त्याला मार्गस्थ होतात. रस्त्यामध्ये सेवेकरी वेळोवेळी वारकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतात.
वारीमध्ये हबप पोपट महाराज यांचे अभंग हे ऐकण्यासाठी दुपारनंतरचा वेळ पोपट महाराजांसोबत कसा जातो हे समजत नाही. त्यातच चालण्यात वारी सिल्लोड कारखाना येथे येऊन पोहोचते. आजची व्यवस्था एका शाळेत करण्यात आलेली असते. मैदानावर महाराजांच्या कीर्तनाची व्यवस्था असते. आज कीर्तन श्रवणासाठी सर्व भाविक आतुरलेले असतात. आरती झाल्यानंतर कीर्तनाला सुरुवात होते. कीर्तन आपल्यासाठी सादर. भोजन उच्चिष्टाचे कामारी फटीक सेवेचा सेवक दिनपणे रक्त तेथे भले तेथे रामाचे पांडुरंगा करू Thank you.
कीर्तन झाल्यानंतर सर्व माऊलींचा प्रसाद होतो. प्रसाद झाल्यानंतर सर्व माऊली आपापल्या व्यवस्थेच्या जागी झोपण्यासाठी जातात. अशा प्रकारे वारीच्या 3ऱ्या दिवसाची सांगता होते. जय गजानन.